नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा देशामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारत हा देश उत्तर गोलार्धामधला तो एक प्रमुख देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापले? बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने 2.42% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारताच्या बघा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारताचा बघा अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, अंदमान आणि निकोबार या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंदिरा पॉइंट हा भारताचा सर्वात दक्षिणेकडचा तो भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, राजस्थान राज्य बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लक्षद्वीप बेटे बघा अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये या ठिकाणी 2रा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, सर्वात कमी साक्षरता असलेलं भारतामधलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 4 डिसेंबर या ठिकाणी बघा भारतीय नौदल दिन असतो। प्रश्न क्रमांक 11 पहा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, सत्य आणि शांती यांचं या ठिकाणी प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कानपूर बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, भगीरथी व अलकनंदा या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला या ठिकाणी गंगा नदी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14 पहा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रावी, चिनाब, झेलम, सतलज या सर्व नद्या या ठिकाणी सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 15 पहा, मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मध्य प्रदेशामधील बैतूल या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, बैतूल जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तापी नदीचा या ठिकाणी उगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उलर हे बघा भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये? उलर हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा उलर सरोवर बघा या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा नागपूर या ठिकाणी बघा पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे. पाकिस्तान हा देश भारताच्या पुढीलपैकी कोणत्या दिशेला आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वायव्य दिशेला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 पहा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा तागाच्या उत्पादनामध्ये बघा पश्चिम बंगाल हे राज्य बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा भारतामधला बघा सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. बघा भारतामधला बघा सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये बघा या ठिकाणी मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा रेशीमचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते. बघा देशामध्ये बघा सर्वाधिक बघा रेशीमचं उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक 23 पहा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुर्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला होता. बघा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुर्टी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये तो सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 24 पहा वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात. बघा वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात. बघा मध्य प्रदेश राज्याला या ठिकाणी वाघांचं राज्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 पहा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी राजस्थान या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 पहा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा नंदुरबार हा जिल्हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे. खंबाटकी हा घाट बघा पुणे ते सातारा या महामार्गावर या ठिकाणी खंबाटकी हा घाट असतो. प्रश्न क्रमांक पुढे साल्हेर हे महाराष्ट्रामधले बघा महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साल्हेर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील साल्हेर बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 282 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. अंबोली हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा अंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नरसोबाची वाडी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. बघा श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पाली रायगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील माहुली जिल्हा सातारा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची या ठिकाणी समाधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सेमिनरी हिल्स हे वन उद्यान या ठिकाणी बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी
ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? बघा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक या ठिकाणी पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा पहिले जलविद्युत केंद्र बघा या ठिकाणी खोपोली, जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 39 पहा, नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? बघा, नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? बघा, जवळ या ठिकाणी मिळते। प्रश्न क्रमांक 40 पहा, गाविलगड, नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? गाविलगड बघा विद्यार्थी मित्रांनो, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले बघा सातपुडा या पर्वतावर आहेत। प्रश्न क्रमांक पुढे, महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन या ठिकाणी आवश्यक जमीन असते? कापसाच्या पिकासाठी बघा रेगूर मृदा विद्यार्थी मित्रांनो, कापसाच्या पिकासाठी या ठिकाणी आवश्यक या ठिकाणी असलेली मृदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते? भारतामध्ये हिवाळी पर्जन्य बघा हिवाळ्यामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी होत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणत्या पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे? बघा, चिखलदरा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? बघा, सातपुडा या पर्वतरांगेमध्ये बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे। बघा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य, बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्नाळा बघा रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तळ्यांची सर्वात जास्त संख्या आहे? तळ्यांची सर्वात जास्त संख्या बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये तळ्यांची बघा सर्वात जास्त संख्या आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून तयार झालेला तो संगम आहे? प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांपासून बघा या ठिकाणी प्राणहिता संगम या ठिकाणी तयार झालेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधील कोणती नदी बघा तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते? भारतामधली कोणती नदी बघा तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते? बघा, ब्रह्मपुत्रा नदी बघा या ठिकाणी तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते।